नमस्कार. खूप वेळा आपण ऐकतो, वाचतो की मृत्यूपत्र म्हणजे काय? मृत्यूपत्राचे फायदे काय? मृत्यूपत्र करावं, करू नये? गेल्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये आपण चर्चा केली की मृत्यूपत्र म्हणजे नेमकं काय आणि मृत्यूपत्र का करावं? पण याबाबत काम करताना मला असं जाणवतं की मृत्यूपत्र केलं नाही तर काय होऊ शकतं? काही बिघडतं का? यावर आपण चर्चा केली तर मृत्यूपत्राचा अर्थ, महत्व जास्त समजतं. म्हणून नो युअर लॉ बाय लेक्स रेम या आपल्या चॅनलच्या आजच्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये आपण चर्चा करणार आहोत अशा काही उदाहरणांची, की मृत्यूपत्र न केल्यामुळे त्यांच्या आयुष्यात कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम आले का, काही समस्या निर्माण झाल्या का, संपत्तीचं काय झालं. आणि संपत्तीचं काय झालं म्हणण्यापेक्षा मृत्यूपत्र, इच्छापत्र न केल्यामुळे नातेसंबंधांवर कोणत्या प्रकारचा तणाव आला का, काही ताण निर्माण झाला का. मी ॲडव्होकेट स्वरूप गोडबोले आजच्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मृत्यूपत्र भाग 2. मृत्यूपत्र केलं नाही तर काय बिघडतं, यासाठी आपण काही उदाहरणं तयार केली आहेत. आता ही उदाहरणं मी जी सांगतोय त्याच्यामध्ये काही मी कुठल्याही प्रकारे त्या माणसांची, पक्षकारांची नावं सांगणार नाही. मी तर म्हणेन तुम्ही या उदाहरणांना सरळ काल्पनिक म्हणा. यातली नावं काल्पनिक, वय काल्पनिक, पण यामध्ये सांगितलेल्या कायद्याच्या तरतुदी मात्र तंतोतंत खऱ्या आहेत, वास्तविक आहेत. ही सगळी उदाहरणं आहेत हिंदू पुरुषाची. त्यासाठी सगळ्यात आधी आपण पाहू की इच्छापत्र न करता एका हिंदू पुरुषाचा मृत्यू झाला तर त्याची मालमत्ता कोणाकडे जाते. त्याने इच्छापत्र केलं असेल तर इच्छापत्रामध्ये लिहिलंय त्यानुसार. स्वकष्टार्जित मालमत्तेबाबत आपण बोलतोय. स्वकष्टार्जित मालमत्ता हिंदू पुरुष आणि इच्छापत्र केलेलं नाही. मग काय होतं तर हिंदू वारसा कायदा, हिंदू सक्सेशन ऍक्ट मधल्या क्लास 1 लिगल एअर्स, क्लास 1 मध्ये जे नातेवाईक लिहिलेले आहेत त्या सगळ्या नातेवाईकांमध्ये ही प्रॉपर्टी समप्रमाणात जाते. तर या यादीतले नातेवाईक कोणते तर आई, विधवा पत्नी, मुलगा, मुलगी, मेन हे 4. आणि मग या मुलांपैकी कोणी अगोदरच मृत्यू पावला असेल तर त्यांच्यापासून झालेली मुलं म्हणजे नातवंड. यदा कदाचित दुर्दैवानं मुलं आणि नातवंड ह्याच्यापैकी कोणी प्री डिसीज असेल तर नातवंडांची मुलं म्हणजे पंतू, तर यांना ही प्रॉपर्टी जाते. मेन ह्या 4 नातेसंबंधांना क्लास 1 मध्ये यादीत समाविष्ट केलेला आहे. या 4 नात्यांपैकी कोणीच नसेल तर मग क्लास 2 येतो. आता क्लास 2 मध्ये बरीच मोठी यादी आहे. आपण आजची उदाहरणं जी घेणार आहोत ती फक्त क्लास 1 ची घेणार आहोत. म्हणजे मृत्यू पावलेल्या एखाद्या हिंदू पुरुषाकडे, ज्यांनी विल केलेलं नाही अशा हिंदू पुरुषाकडे 100 रुपये असतील तर हे 100 रुपये त्याची आई, विधवा पत्नी, मुलगा आणि मुलगी या चौघांनाही समप्रमाणात म्हणजे प्रत्येकी 25 रुपये याच्यानुसार वाटले जातील. आता आपण यातली काही उदाहरणं बघूयात. तर उदाहरण पहिलं बघा. आता हिंदू पुरुष आहे, त्याचं वय जेव्हा तो मृत्यू पावला तेव्हा त्याचं वय होतं 70. आता ह्या वयात त्याची म्हातारी आई अगोदरच मृत्यू पावली होती, त्याची पत्नी सुद्धा मृत्यू पावली आहे, त्याच्यावर त्याचाही प्रश्न नाही. त्याला म्हणजे क्लास 1 मध्ये वारस आहेत फक्त 2. एक विवाहित मुलगा वय 45 आणि विवाहित मुलगी वय 40. त्याची प्रॉपर्टी काय आहे तर त्याची प्रॉपर्टी आहे एक 3 BHK फ्लॅट. आता ह्या 3 BHK फ्लॅटची किंमत धरा अंदाजे 1.5 कोटी रुपये. म्हणजे त्याच्या पश्चात या फ्लॅटमध्ये मुलगा आणि विवाहित मुलगी या दोघांनाही 50-50% हिस्सा मिळणार. आपण तो फ्लॅट आहे, ती काही जमीन नाही दोघांमध्ये वाटायला. फ्लॅट कसा वाटणार? पर्याय 2च. म्हणजे कोणी एका वारसाने दुसऱ्याचा 50% हिस्सा विकत घ्यायचा किंवा तो फ्लॅट विकून टाकायचा आणि येणारे पैसे 50-50% वाटून घ्यायचे. विवाहित मुलगी सासरी सुखी आहे
आणि मुलगा, नातू, सून हे सगळे त्याच इस्माबरोबर राहत होते, त्याच फ्लॅटमध्ये. आता यामध्ये प्रश्न असा निर्माण होतो की म्हणजे बघा, दोन मुलांमध्ये कोणत्याही प्रकारे वाद झालेला नाही, तरी सुद्धा त्या दोघांची आर्थिक परिस्थिती वेगवेगळी असू शकते. दोघांच्या आयुष्यातल्या प्रायोरिटी, त्यांच्या इन्व्हेस्टमेंट विड्रॉ करायच्या प्रायोरिटीज वेगवेगळ्या असू शकतात. म्हणजे बघा की काय झालं, आता ह्यातला जो मुलगा आहे की जो त्याच घरात राहायचा, त्याच्या मुलाला उच्च शिक्षणासाठी एज्युकेशनल लोन घ्यायचं होतं. एज्युकेशनल लोन घ्यायला तो बँकेत गेला, तर हा फ्लॅट त्याला गहाण ठेवायचा होता. फ्लॅट गहाण ठेवण्यासाठी विवाहित बहिणीची फक्त संमती नको होती, तर त्या बहिणीला गॅरेंटर करावं लागत होतं. विनाकारण एक प्रश्न निर्माण झाला की एज्युकेशनल लोनला, मुलाच्या एज्युकेशनल लोनला विवाहित बहिणीला गॅरेंटर हो म्हणायचं आणि तिची प्रॉपर्टी सुद्धा मॉर्गेजला द्यायची. केवळ मृत्यूपत्र नसल्यामुळे नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण झाला. आता फ्लॅट विकायचं ठरलं तर त्या मुलीला काय वाटतंय की मला काय आत्ता पैशाची गरज नाही, 5-7 वर्षांनी फ्लॅट विकला तर त्याला चांगली किंमत येईल, मग आता काय विकायचा फ्लॅट. आता या उदाहरणामध्ये अजून कितीही आपण बोललो तरी वेगवेगळ्या समस्या कशा निर्माण होऊ शकतात हे आपल्याला जाणवेल. मृत्यूपत्र केलं असतं तर या 45 आणि 40 वर्षाच्या मुलामुलीमध्ये म्हणजे भावा बहिणीमध्ये पैशामुळे तणाव निर्माण झाला नसता. आता हे एक पुढचं उदाहरण बघा. हिंदू पुरुष, याचा मृत्यू झाला तेव्हा त्याचं वय होतं फक्त 42. त्याचा एक फ्लॅट होता 2 कोटी रुपयाचा, पण गृहकर्ज चालू होतं. कार होती पण कारचं सुद्धा कर्ज चालू होतं. नाही, इन्शुरन्स होता, अगदी 2 कोटीचा टर्म इन्शुरन्स होता. म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा 15-20 लाखाची इन्व्हेस्टमेंट होती. पण मुलगा एकुलता एक होता आणि वडील अगोदरच मृत्यू पावले होते. त्याच्या पश्चात त्याला म्हातारी आई होती जी त्याच्यावर अवलंबून होती. विधवा पत्नी होती जिचं वय 37 होतं आणि 2 मुलं ज्यांची वय होती 8 आणि 6. म्हणजे आपण असं म्हणू की ती दोन्ही मुलं मायनर होती. इच्छापत्र केलेलं नसल्यामुळे चौघांना ही प्रॉपर्टी 25%, 25%, 25%, 25% अशी मिळाली. इन्शुरन्सचे मिळालेले पैसे तर होम लोन फेडण्यात गेले किंवा मग तेव्हा फ्लॅट विकणं आलं. आता हा फ्लॅट विकायचा झाला तर या फ्लॅट मधला 50% हिस्सा तर 2 मायनर मुलांच्या नावाने गेलाय. आणि मग हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट 1956 सेक्शन 8 सबसेक्शन 2 नुसार मायनरची प्रॉपर्टी विकण्यासाठी जिल्हा न्यायालयातून पूर्व परवानगीची गरज असते. म्हणजे कोर्टामध्ये जा, मेहरबान न्यायालयाकडून विनंती करून पूर्व परवानगी मिळवा तो फ्लॅट विकण्यासाठी. आणि अशा वेळी त्या मायनर मुलांचे भविष्य संरक्षित करण्यासाठी, सुरक्षित करण्यासाठी न्यायालय काही प्रकारच्या अटी सुद्धा घालू शकतं. त्या अटी पाळणं सुद्धा आलं. परत विधवा पत्नीचं वय तसं कमी आहे, म्हणजे तिच्या पुनर्विवाहाची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. फक्त घर आणि कार विकण्यासाठी, ते म्युच्युअल फंडचे पैसे स्वतःच्या अकाउंटला घेण्यासाठी कोर्टात जाऊन लहान मुलांच्या नावाने पूर्व परवानग्या घ्याव्या लागल्या. आणि हे सगळे जे पैसे होते ना काही ते न्यायालयाच्या काही आदेशांनुसार त्या मुलांना 18व्या वर्षीच मिळाले. अशा वेगवेगळ्या गोष्टी घडत असताना आपण समजून घेऊ की सासू सून नातं आहे ना या उदाहरणातलं, त्या अगदी चांगलं आहे, त्या दोघींचं व्यवस्थित पटतं. तरी सुद्धा केवळ मृत्यूपत्र केलेलं नाही, यामुळे या नातेसंबंधांमध्ये विनाकारण तणाव निर्माण होऊ शकतो. त्या कोर्टात जायचा एक त्यांना त्रास भोगायला लागू शकतो. आपण अजून एक उदाहरण घेऊयात. हिंदू पुरुष, त्याच्या मोठी फॅमिली आहे त्याची. त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याचं वय होतं 52. त्याचा एक 3 BHK फ्लॅट आहे. 2-2.5 कोटीचा फ्लॅट घ्या, एकदम मोठा. आणि बँकेमध्ये काही टर्म डिपॉझिट आहेत, म्हणजे फिक्स डिपॉझिट, FD. त्याच्या पश्चात त्याला वारस आहेत म्हातारी आई, विधवा पत्नी, एक मुलगा, एक मुलगी.
लहान मुलं म्हणजे लहान नाही म्हणू आपण, एक मायनर आहे म्हणा, एक मोठा आहे म्हणा, एकाचं शिक्षण पूर्ण होऊन त्याचं लग्नाचं बघतात. याच मागच्या उदाहरणानुसार इथे सुद्धा या चौघांनाही 25-25% प्रॉपर्टी मिळाली. पण यात एक दुसरा मुद्दा आला की हा आपला उदाहरणातला हिरो हिंदू पुरुष 2020 मध्ये मृत्यू पावला आणि एक वर्षभरात त्याची म्हातारी आई 2021 मध्ये मृत्यू पावली. म्हणजे बँकेतले पैसे, फ्लॅट यातला 25% हिस्सा आईकडे गेला, आईचा मृत्यू झाला आणि मग हा हिस्सा आईच्या वारसांकडे गेला. आता आईचे वारस कोण कोण होते? तर तिचे नातेवाईक बाकीचे, म्हणजे तिचे बाकीचे वारस कोण? तर उरलेली 2 मुलं आणि 1 मुलगी, म्हणजे त्या आईंना एकूण 4 मुलं होती. आता ही उरलेली 2 मुलं आणि 1 मुलगी कोण आहेत? तर म्हणजे आपला जो हिंदू पुरुष आहे त्याचे 2 भाऊ आणि 1 बहीण. आता ते बघा काय करतात. एक भाऊ आहे तो जिवंत आहे, तो भारतात आहे, चला आपण त्याच्याकडे जाऊन एनओसी मागूया. दुसरा आहे ना सगळ्यात मोठा, तो मयत झालाय, मृत्यू पावलाय, त्याला 3 मुलं आहेत, एक अमेरिका, एक जर्मनी आणि एक बेंगलोर. याही सगळ्यांच्या एनओसी आणाव्या लागणार. नुसता एनओसी नाही, नीट ऐका. पुढचा वारस म्हणजे एक विवाहित बहीण आहे जी मयत आहे, तिला 2 मुलं आहेत, ज्यापैकी आपण म्हणू की एक अनट्रेसेबल आहे किंवा एक तुरुंगात आहे, आणि दुसरी जी विवाहित मुलगी आहे तिचं माहेरच्यांशी नीट पटत नाही. या सगळ्या गोतावळ्याला त्या फ्लॅटमध्ये आणि बँकेच्या एफडी मध्ये हिस्सा मिळालाय. या सगळ्यासाठी म्हणजे या फ्लॅट विकण्यासाठी वगैरे या सगळ्यांचं रजिस्टर्ड हक्कसोड पत्र आणायला पाहिजे. आणि ह्या दिव्यातून जाताना विनाकारण त्या विधवा पत्नीस त्रास होऊ शकतो. म्हणून मी म्हणतो की मृत्यूपत्र हे प्रॉपर्टीसाठी नाही तर नातेसंबंधांसाठी केलं जातं. आता आपण एक शेवटचं उदाहरण घेऊयात. 4थं उदाहरण. हिंदू पुरुष आहे, त्याचं वय आहे, म्हणजे मृत्यूच्या वेळी त्याचं वय आहे 42. त्याला आई नाहीये. त्याचे वडील आहेत 70 वर्षाचे, आईचा आधीच मृत्यू झालेला आहे. तो श्रीमंत आहे बरं का खूप. त्याचे 4 फ्लॅट आहेत, त्याला इन्शुरन्सचे 2.5-3 कोटी मिळणार आहेत, म्युच्युअल फंडमध्ये त्याचे 30-40 लाख आहेत, त्याला पत्नी आहे, 2 लहान मुलं आहेत मायनर. आणि एक प्रॉब्लेम असा आहे की त्याचं आणि त्याच्या पत्नीचं पटत नाही. त्यांच्यामध्ये घटस्फोटाची केस चालू आहे कोर्टात. घटस्फोट झालेला नाहीये, घटस्फोटाची केस प्रलंबित आहे, न्याय प्रविष्ट आहे, म्हणजे कायद्याने ती पत्नीच आहे. आणि ह्या सगळ्या प्रसंगात म्हणजे अशा सगळ्या परिस्थितीत वयाच्या 42व्या वर्षी त्या तरुणाचा, त्या हिंदू पुरुषाचा मृत्यू झाला. आता वारस बघा कोण? हा आई नाहीये, म्हणजे वारस 3च, विधवा पत्नी, मुलगा मुलगी, वडील नाही. क्लास 1 लिगल एअर्स मध्ये वारस म्हणून वडिलांचा समावेश केलेला नाही आणि घटस्फोटाची केस प्रलंबित आहे. काय झालं की ही सगळी प्रॉपर्टी ताबडतोब बायकोला आणि 2 मुलांना, पत्नीला आणि 2 मुलांना मिळाली. आणि एवढ्या श्रीमंत मुलाचे वडील अचानक बेघर व्हायची वेळ आली. का झालं असेल असं? तर इच्छापत्र केले नाही. एक थंब रूल म्हणून ठरवलेले हे जे वारस आहेत हे प्रत्येक वेळी असेच लागू होतात असं नाही. की म्हणजे मी असं कायम सांगतो की इच्छापत्र हे प्रॉपर्टीसाठी करतच नाही. इच्छापत्र हे कायम नातेसंबंध सुदृढ राहावेत, नातेसंबंधांमध्ये प्रॉपर्टी बाबत एक स्पष्टता राहावी याच्यासाठी केलं जातं. मी याच्या आधी पण आपल्या या व्हिडिओ चॅनलमध्ये सांगितलेलं आहे की नॉमिनेशनला काही अर्थ नाही कायद्याच्या दृष्टीने. आपण सक्सेशनचा विचार केला तर नॉमिनी केवळ ट्रस्टी असते, नॉमिनीला कधीही प्रॉपर्टी मिळत नाही. नॉमिनीने ती प्रॉपर्टी घ्यायची आणि मी सांगितलेले हे जे 4 वारस आहेत, आई, विधवा पत्नी, मुलगा मुलगी, यांना ती प्रॉपर्टी नेऊन द्यायची. हे बंधनकारक असतं. याच्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ फार पूर्वीच केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. म्हणून
मला असं वाटलं की मृत्यूपत्र का करावं याच्यापेक्षा मृत्यूपत्र केलं नाही तर काय काय होऊ शकतं याच्याविषयी आपण चर्चा केली तर मृत्यूपत्राचा अर्थ आणि महत्त्व जास्त समजतं. त्याच्यासाठीच मी हा एक प्रयत्न केला की मी आजूबाजूला पाहिलेली काही एक मोजकीच 2-4 उदाहरणं आपल्याबरोबर आज शेअर केली. कदाचित याच्यामुळे मृत्यूपत्राचा अर्थ समजण्यास सगळ्यांना मदत व्हावी. नो युअर लॉ बाय लेक्स रेमी हे आपलं चॅनल आपल्याला आवडलं असेल. आपल्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या कायद्याची माहिती सगळ्या सामान्य नागरिकांना करण्यासाठीचा हा माझा एक प्रयत्न आहे. तेव्हा हा माझा व्हिडिओ नक्की लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा, हे सगळं तुमच्या मित्रांबरोबर ओळखीच्यांबरोबर शेअर करा. धन्यवाद.